नमस्कार, टेस्टी बाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण कांदा आणि काकडी याचे थालीपीठ बनवणार आहोत। त्यासाठी आपण इथे भरपूर बारीक कापून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, लसूण, जिरे, तीळ, ओवा आणि कोथिंबीर। काकडी आपल्याला वेळेवर किसायची आहे, तर हे घेतलं आपण 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 वाटी ज्वारीचं पीठ, तसेच 1 वाटी बाजरीचं आणि 1 वाटी चणा डाळीचं। हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता हिरवी मिरची आणि लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट करायची आहे। हे सर्व पीठ आपल्याला एकत्र करायचे। एकत्र करून झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण बारीक कापून घेतलेला कांदा, कोथिंबीर भरपूर घ्यायची, तीळ आणि ओवा सुद्धा घालायचा यामध्ये, वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण। आता यामध्ये आपण किसून घेतलेली काकडी घालायची आहे। काकडी सुद्धा भरपूर घ्यायची। कांदा आणि काकडीचेच थालीपीठ असल्यामुळे आपले भरपूर घ्यायचे। आता यामध्ये घालायची हळद, चवीनुसार मीठ, वरून तेल घालायचं 3-4 चमचे, त्यामुळे आपले थालीपीठ खुसखुशीत होतात। आता आधी या काकडीला पाणी सुटल्यामुळे जेवढं पीठ भिजेल तेवढं भिजून घ्यायचं। नंतर मिक्सरच्या भांड्यात मिरची आणि लसूण बारीक केलेलं होतं ते विसळून त्याचंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। चवीला छान लागतात हे काकडीचे थालीपीठ। तुम्हाला जर ज्वारीचं पीठ घ्यायचं नसलं तरी चालेल, परंतु दोन्ही पीठ एकत्र केल्यामुळे स्वाद छान येतो, शिवाय त्याची पौष्टिकता सुद्धा वाढते। लहान मुलांना याच्या पुऱ्या बनवून दिल्या तरी चालतात। अशा प्रकारे पीठ भिजवून झालेलं आहे। आता याचे गोळे करायचे। प्लास्टिक पेपरला तेल लावायचं आणि त्यावर थालीपीठ थापून घ्यायचे। अशी आजची झटपट होणारी रेसिपी आहे। तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अशा प्रकारे थालीपीठ थापून झालेलं आहे। त्याला आता 4-5 होल पाडायचे। तवा तापवायला ठेवायचा आणि तव्यावर थोडं तेल घालायचं, थोडं पसरून घ्यायचं आणि थापून घेतलेलं थालीपीठ यावर घालायचं। दोन्ही बाजूंनी तेल लावून थालीपीठ छान खरपूस शेकून घ्यायचे। दोन्ही बाजूंनी शेकून झाल्यानंतर आपले थालीपीठ तयार होतील। खमंग वास येतो छान। अशा प्रकारे आपले खुसखुशीत आणि पौष्टिक असे कांदा आणि काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार। बरोबर